केंद्र शासनाने वाहतूकदार चालकांबद्दल अन्यायकारक जे नियम व कायदा लागू केलेले आहेत त्याच्या निषेधार्थ व सदर कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळचे नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी नवीन कायद्यामुळे चालकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गाडी चालवण्यास नकार देऊ लागले आहेत आणि याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या माल वाहतुकीवर पडत आहे। ही बाब आपल्यासाठी चिंताजनक असून कायद्यामध्ये वाहन चालक केंद्रबिंदू ठरवून त्याची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती लक्षात घेऊन कायद्यात योग्य तो बदल करण्यासाठी शासनाला चालकांच्या भावना पोहोचवाव्या असे सांगितले। निवेदन देताना नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्याकडे बऱ्याच चालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांनी त्या ऐकूनही घेतल्या। यावेळी जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, तालुका उपाध्यक्ष व माजी उपसरपंच रोहित लोहार, तालुका सचिव युवराज अडसुळे, तालुका उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, शहराध्यक्ष लखन भिसे, वाहतूक सेना शहर संघटक नजीर मकानदार, स्वयंरोजगार विभागाचे तालुका संघटक चंद्रकांत शिंदे, शहर संघटक योगेश चव्हाण, शिरोळ शहर संघटक रमेश शिंगाडे, वाहतूक सेना शाखा संघटक दिलीप कांबळे, उपसंघटक रामा दशवंत, शाखा अध्यक्ष बाळासाहेब नाईक, अर्जुन पवार, यल्लाप्पा सोलनकर, संतोष राठोड, जगदीश कांबळे, सुनील जाट आदी शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। भाजीपाला ज्या ठिकाणी त्यांनी वाहतूक करतात, दुधासाठी सगळ्या जेवणात, दुधाचं असू दे, औषधांचं असू दे, बिल्डिंग मटेरियल काही असलं तर या ड्रायव्हरांच्यावर कोण चालवायला आलं नाही। उद्या स्कूल बसेस आहेत, सगळ्या बसेस, अँब्युलन्स आहे, ह्या लोकांनी जर स्टिअरिंग सोडलं आणि जर आम्ही कायम करायचं नाही तर आपण उद्या खायला आपण लावू, आपण हे आपल्याला बरोपर्यंत बसतो। त्यामुळे हा सगळा जे आज आपल्या म्हणजे कोरोना सारख्या काळात देखील आणि ड्रायव्हर कुठलाही जाणून बघून ऍक्शन करू शकत नाही, मी कोणच करत नाही। त्यालाही धोका असतो। धुक्याचे वातावरण, अशा वातावरणात आता धोका आपण आपल्या इथं वातावरण असं तुम्ही जर आंबा घाट वगैरे बघितला तर पूर्णच ऍक्सिडेंट। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।